तर प्रतिनिधी गणेश थोरात हे थेट शिंदे यांच्या निवासस्थाना बाहेरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गणेश, आपण पाहतो की ठीक 3 वाजता एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद होणार आहे। कशा प्रकारे तयारी, एकनाथ शिंदे महत्त्वाची भूमिका मांडण्याची शक्यता आहे? नक्कीच सागर, पाहायला गेलं तर मुख्यमंत्री कोण यावरती पाहायला गेलं तर देवेंद्र फडणवीस यांचं देखील नाव भाजपकडनं दिलं जाते। मात्र दुसरीकडे पाहायला गेलं तर राज्याचा कारभार ज्या पद्धतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काळजी व मुख्यमंत्री आता सध्या तरी असले तरी मात्र त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून पाहायला गेलं तर घवघवीत यश देखील ह्या शिवसेनेला मिळवून दिलं। त्यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावं अशी देखील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडनं आणि त्यांच्या आमदारांकडनं देखील इच्छा व्यक्त केली जाते। मात्र पाहायला गेलं तर आज 3 वाजता पत्रकार परिषद त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी या ठिकाणी पार पडणार आहे। त्या अगोदर पाहायला गेलं तर आता जे एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार हे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे। मात्र दुसरीकडे पाहायला गेलं तर दिल्लीमध्ये देखील आता या ठिकाणचे सूत्र हलतात का हे देखील पाहावं लागणार आहे। त्यामुळे नक्कीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे यासाठी पाहायला गेलं तर ठाणे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या महाआरती सुरू झाली आहे। तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांचे देखील कार्यकर्ते ते महाआरती करताना आपल्याला पाहायला मिळतात। मात्र सध्या तरी पाहायला गेलं तर संख्याबळानुसार भाजपचं मोठ्या संख्याबळ असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांच्याकडे आमदार जास्त आहेत, तसेच अपक्षांची देखील संख्या आता त्यांच्याकडे जास्त येत आहे। तसेच दुसरीकडे एकनाथ शिंदेकडे देखील अपक्ष असतील त्यांची दोस्ताची संख्या मोठी आहे। त्यामुळे नक्कीच पाहायला गेलं तर पुन्हा एकदा महाराष्ट्राचा चेहरा एकनाथ शिंदे बनतील का आणि आजची भूमिका एकनाथ शिंदे हे काय मांडतील हे देखील पाहणं गरजेचं आहे। त्याचबरोबर मात्र ठाण्यामधील शिंदे यांच्या निवासस्थानी कोण कोण उपस्थित आहे? शिंदेंसोबतचे इतरही नेते यावेळी उपस्थित आहेत का? सध्या शिंदेंच्या निवासस्थानी काही हालचाली सुरू आहेत का? नक्कीच पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने 3 वाजता पत्रकार परिषद हा जसा मेसेज आल्यानंतर आता या ठिकाणी कार्यकर्ते असतील या त्यांचे आमदार असतील हे देखील येण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे नक्कीच पाहायला गेलं तर आतापर्यंत त्यांनी जे त्यांचे आमदार आहेत त्यांना घेऊनच या ठिकाणी मंत्रिमंडळात या ठिकाणी सादर केलं। मात्र पाहायला गेलं तर अनेकांना देखील मंत्री मंडळात स्थान मिळावे यासाठी देखील अनेकांच्या देखील मागण्या आहेत। त्यामुळे पाहायला गेलं तर या ठिकाणी आता आजचा निर्णय काय होणार आणि याच पत्रकार परिषदेमध्ये मुख्य चेहरे देखील कोण असणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार। त्याचबरोबर आज शिंदे हे यांच्याकडनं काय मेसेज दिला जाईल हे देखील आता पाहणं गरजेचं राहणार आहे। सागर, नक्कीच गणेश, तुम्ही आपल्यासोबत राहात तर ठीक 3 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपली भूमिका मांडणार आहेत। या पत्रकार परिषदेमध्ये शिंदे काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण एकीकडे शिंदेंकडून त्यांच्या नेत्यांकडून पदाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्री पदासाठी यांचंच नाव आग्रही स्वरूपाने मांडलं जात आहे। आणि या संदर्भात बोलण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चोरमारे सर, आपलं स्वागत। शिंदे थोड्याच वेळात अर्थात 3 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत। काय भूमिका शिंदे मांडतील याकडे सर्वांचंच लक्ष आहे।